आजची वात्रटिका आहे राजकीय आश्रय। सदरील वात्रटिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटिका सौरामध्ये 8 जून 2026 रोजी प्रसिद्ध झालेली आहे। तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे राजकीय आश्रय। सामाजिक असहिष्णुतेचे भलतेच परिणाम व्हायला लागले। सामाजिक असहिष्णुतेचे भलतेच परिणाम व्हायला लागले। स्वतंत्र विचाराचे लोकही राजकीय आश्रयाला जायला लागले। स्वतंत्र विचारांचे लोकही राजकीय आश्रयाला जायला लागले। राजकीय आश्रयाला जायला लागले। नरेंद्र वात्रटिकेचं पुढचं आणि दुसरं कडवं। जर ही स्वतंत्र विचाराची मंडळी विचारवंत राजकीय आश्रयाला गेले तर काय होण्याची शक्यता आहे हे सांगता आहे दुसरं कडवं। एकदा राजकीय आश्रय घेतला की राजकीय आश्रय घेतला की स्वतंत्र विचारही नष्ट होऊन जातो। एकदा राजकीय आश्रय घेतला की स्वतंत्र विचारही नष्ट होऊन जातो आणि कितीही सावरासावर केले तरी कातडी बचावपणा स्पष्ट होऊन जातो। कितीही सावरासावर केली तरी कातडी बचावपणा स्पष्ट होऊन जातो। सदरील वात्रटिकेचं तिसरं पुढचं आणि शेवटचं कडवं। इतरांना काहीही पटले नाही तरी ज्याचे त्याला बरोबर वाटले जाते। ज्याचे त्याला राजकीय आश्रय घेणारा। इतरांना काहीही पटले नाही तरी ज्याचे त्याला बरोबर वाटले जाते आणि आपल्या कातडी बचावपणाला आपली भूमिका घेणे असे म्हटले जाते। आपल्या कातडी बचावपणाला आपली भूमिका घेणे असे म्हटले जाते। नाविलाज असेलही कदाचित। समाजामध्ये एकटं पडण्याची भीती आहे। आपल्या पाठीमाग कुणी नाही, आपल्याला पाठिंबा असला पाहिजे, गर्दी आपल्या पाठीशी असली पाहिजे, मग आपला बचाव होईल। कदाचित असं सुद्धा असू शकतं।